बिग बॉस मराठी सीझन 6 हे सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट 100% फिक्स आहे. 10वा आठवडा सुरू आहे आणि घरामध्ये नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नेमकं कोणकोणते सदस्य नॉमिनेट झालेत ना, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लवकर सबस्क्राईब करा. लगेच करा मित्र म्हणतो, सबस्क्राईब करा आणि जी साईडला तुम्हाला बेल दिसते ना, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आपले सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणून लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. या घरामधून 10व्या आठवड्यामध्ये बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले सदस्य राकेश बापट, विशाल कोटियन, प्रभू, सागर कारंडे, दीपाली सय्यद, रेवा आणि ससा म्हणजेच आपली संस्कृती, हे 7 सदस्य नॉमिनेट झालेत. आता वोट प्रक्रिया सुरू आहे. वोटिंग सुरू झालेली आहे. लोक मतं करतायत. आपापल्या सदस्याला आवडत्या फेवरेट खेळाडूला वाचवण्यासाठी वोटिंग करतायत. पण वोटिंग ट्रेंड काय सांगतोय, 10व्या आठवड्यामधून नेमकं बाहेर कोण जाणार, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर 7 नंबरला आहे संस्कृती, म्हणजेच आपला ससा. जर आपल्या ससेचा गेम पाहिला, म्हणजे आपल्या संस्कृतीचा जर गेम पाहिला, राखीसोबत ते काही कपाचं मॅटर झालं ना, ते कपाचं मॅटर सोडलं तर संस्कृती घरामध्ये कुठेही दिसत नाहीये. तिचा काहीच गेम दिसत नाहीये. एक तर तिला काही कळतही नाहीये. 7 नंबरला तिला वोटिंग होतीये. 6 नंबरला आहे ती म्हणजे रेवा. रेवाचं कसं आहे माहिती का, तळ्यात मळ्यात. तिचं नेमकं काय झालंय माहिती का, 2 दगडावर ती पाय ठेवून चाललेली आहे आणि तिला अजून हेच कळलं नाही, जर आपण 2 दगडावर पाय ठेवले ना, सगळ्यात पहिल्यांदा घराच्या बाहेर आपणच जाणार आहोत. आणि हे दोन्ही नॉमिनेट झालेले सदस्य, जी रेवा आणि संस्कृती आहेत ना, वाईल्ड कार्ड एंट्री आहेत. त्यामुळे 2च आठवडे झाले आणि 2 आठवड्यामध्ये यांची बाहेर काय लय फॅन फॉलोविंग नाहीये. त्यामुळे या दोन्ही सदस्यांना वोटिंग कमी प्रमाणात होताना दिसते. नंबर 5 वर आहे दीपाली सय्यद मॅम. दीपाली सय्यद मॅमचा गेम तर तुम्ही सगळे पाहताच आहेत. टोळीमध्येच असतात त्या कायम. बाकी इतर तर काय नाही जर बोलायला सुरुवात केली, एक तर दुसऱ्याचं ऐकूनही घेत नाहीत. दीपाली सय्यद मॅमला 5व्या नंबरवर लोक वोट करतात. म्हणजेच दीपाली सय्यद मॅमचा गेम सुद्धा लोकांना कुठेतरी आता आवडत नाहीये. काहीच गेम नाहीये. 4 नंबरला आहेत आपले सागर कारंडे. आता सागर कारंडे यांचं असं झालंय, 4 नंबरला ते वोटिंग मध्ये आहेत, पण सागर कारंडेचं गेम काय आहे माहिती का, एकमेव व्यक्तीला ते पकडतात, तो म्हणजे प्रभू किंवा राखी. राखीचं थोड्या प्रमाणात आहे. जिथे जिथे राखी असेल ना, मध्ये जातात, थोडंफार ओरडतात, पुन्हा शांत बसतात. पण प्रभूवर सागर कारंडे कायमच ओरडत असतात. 4 नंबरला वोटिंग लोक सागर कारंडेला करत आहेत आणि सागर कारंडेचा एवढाच गेम आहे, उठलं सुटलं फक्त आणि फक्त प्रभूवर ओरडायचं, एवढाच गेम आहे. आता नंबर 3 वर आहे तो म्हणजे प्रभू. आता प्रभूचा जर गेम बघायला गेलं तर घरामध्ये तसा त्याचा काहीच गेम नाहीये. पण आहे ना, लोकांची जी सहानुभूती आहे ना, प्रभूच्या अवतीभोवती फिरताना बघायला दिसतेय. म्हणूनच प्रभूचा जो कट्टर दुश्मन आहे ना, विशाल कोटियन, तो काय म्हणत असतो, यार नेमकं घरामध्ये प्रभू असं काय करतोय, तो घराच्या बाहेर कस काय जात नाही, नेमकं त्याला वाचवतोय तरी कोण. हा विशाल कोटियन जो प्रभूचा कट्टर दुश्मन आहे ना, तो कायमच असं म्हणत असतो. नंबर 3 वर वोटिंग होतीये ते म्हणजे प्रभूला, म्हणजेच आपल्या काळू डॉनला. आता नंबर 2 वर आहे विशाल कोटियन, म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन 6चा मास्टर माइंड. विशाल कोटियनला तसं जर बघायला गेलं, स्ट्रॉंग खेळाडू आहे. लोक त्याला भरभरून वोटिंग करतायत. 2 नंबरवर तो आहे आणि 1 नंबर आजही राज्य करतोय, तो म्हणजे राकेश बापट. आता राकेश बापटचा असा काय गेम आहे जो लोकांना आवडतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला लोक वोटिंग करतायत ना, माहिती नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा राकेश बापटला महाराष्ट्रभरातून भेटतोय आणि म्हणूनच 1 नंबरवर वोटिंग मध्ये राज्य करतोय, तो म्हणजे राकेश बापट.
आता हे सगळं झालं वोटिंग नुसार, पण खऱ्या अर्थानं नेमकं 10व्या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर कोण जाणार? चला लगेच सांगतो. बिग बॉसने टास्क सुरू व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं या आठवड्यामध्ये 1 पेक्षा जास्त एलिमिनेशन होणार आहेत. 1 बी होऊ शकतो, 2 बी होऊ शकतो आणि 3ही होऊ शकतात. आता नेमकं किती सदस्य बाहेर जाणार हे तर आपल्याला भाऊच्या धक्क्यावरच कळेल. पण जाणारे सदस्य ज्यांचे चान्सेस जास्त आहेत ते सदस्य कोण आहेत माहिती का? एक म्हणजे संस्कृती 100% घराच्या बाहेर 10व्या आठवड्यामध्ये जाणार. 2 आठवडे झाले, एकतर तिला अजून जास्त गेमही कळलेला नाहीये आणि तिला कळतही नाहीये कुठे काय केलं पाहिजे, कसं खेळलं पाहिजे हे तिला कळतच नाहीये. म्हणून ती 100% या आठवड्यात घराच्या बाहेर येणार. आणि दुसरं नाव म्हणजे, ऐकून थोडा धक्का बसेल, सागर कारंडे. कारण जेव्हा बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालं होतं ना, नवनवीन त्यांची कॉमेडी पाहायला मजा येत होती, खूप मजा यायची. पण आता काय झालं माहिती का, 10वा आठवडा सुरू आहे आणि तसं जर बघायला गेलं, सागर कारंडे यांचा गेम फक्त प्रभूच्या अवतीभोवती, प्रभूवर ओरडताना आणि एकतर राखीवर थोडंफार ओरडताना एवढाच बघायला भेटतो. त्यामुळं बिग बॉस एकतर संस्कृती तर 100% फिक्स आहे आणि दुसरं म्हणजे सागर कारंडेला सुद्धा या आठवड्यामध्ये बाहेर काढू शकतात, असं माझं मत आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय, या आठवड्यामधून नेमकं कोणते सदस्य बाहेर जाणार? तुम्हीही मला कमेंटमध्ये सांगा.